तो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर नक्कीच आज ब्लॉग करण्यामागचं कारण म्हणजे आम्ही निघालोय गावाला. तर नक्कीच मस्तपैकी मागं बॅग वगैरे भरलेले आहेत. सो आता निघायचं गावाला. आता मस्तपैकी 3-4 दिवस सुंदर असे ब्लॉग येणार आहेत. मस्त गावाकडची सिरीज होणार, सिरीज डायरेक्ट. कारण आता गेले की रानातली कामं, त्यानंतर 2 दिवसानंतर म्हणजे उद्याच्या दिवशी आमची यात्रा चालू होणार आहे. बघायचं गावाकडची यात्रा कशी असते, पुरणपोळ्या, मटण वगैरे सगळं सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. मस्तपैकी ब्लॉग बघत राहा, मजा करा या आपल्या सुंदर अशा न्यू ब्लॉग मध्ये. तर चलो नक्कीच भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. हमारे घर वालों को टाइमिंग दिया था 6 का, अभी बजे है 7. अभी क्या बोलने का बताओ आप ही. आपके यहाँ ऐसा देर होता है क्या? बताओ कमेंट में. हॅलो गाईज, आमच्या सोबत कोणी बघा. आम्ही नेतोय त्याला गावाला. आताच तो गडबड करायला लागलाय जरा, त्यामुळं जरा चिडचिड व्हायला लागली. बघू कसंही नियोजन होतंय. आमच्या टायगर शेट कशी आरडाओरड चालली बघ. तर मित्रांनो, आम्ही लय भारी चाललोय माझ्या मस्ती करत. तेव्हा लगेच फोन काढला फुगरी मारायला. आयुष्यात फुगरी मारणार लय भेटतील तुम्हाला, लक्ष द्यायचं नाही. शायनर म्हणायचं त्यांना, पुढे निघून जायचं. आजचा सल्ला. आता आलोय आम्ही खांबाटकी घाटामध्ये. तर वातावरण बघा कसलं भारी झालंय. तर भेटूया पुढे जाऊन, तुम्हाला दाखवतो जरा वरून कालचं नियोजन म्हणजे घाटाचं. मैं क्या सोचता हूँ, मुझे क्या लगता है, ये भी तो इम्पोर्टेंट है ना लाइफ में. बट नहीं, उन्हें जो ठीक लगता है ना वो बोल के मोकला हो जाएंगे. पुढं आहे डोंगर, त्या डोंगरावर आहे आपला घाट. अजून इकडचा रोड झालेला नाही, तिकडं येताना रिटर्न येतानीचा रोड झालेला आहे. मस्त पूल एकदम, कळत सुद्धा नाही आपण कधी घाट क्रॉस केलेला आहे. उसकी वजह से अभी वो युद्ध पातळी के ऊपर काम चालू है ECB रोड का. तर मित्रांनो, ते कसं आहे, दुपती नासेवर पाय दिलेला आहे आमचा. म्हणजे नाश्त्याला बसणं म्हणजे माझ्यासाठी एका दुपत्या नसेवर असा बुक्का मारल्यासारखे. बघा फुल हवा करतात. तर मित्रांनो, हे बघा आमच्याकडे एक मेंबर आता गाडीमध्ये मोर बघ म्हणते. मोर बघ, पोरगा आहे वाचला. बघा आता आम्ही आलेले आमच्या मामाच्या गावाला. तर मस्त हे बघा गाव आहे. काय म्हणते आई? माणसं बघत बघत जायचंय अजून. फटका बसत नाही. तर चला भेटूया आपल्या आता रानात. आमचं गाव आहे. तर आता गावात न जाता उशीर झाल्यामुळे डायरेक्ट आम्ही चाललोय रानात. बघा मस्त पैकी दोन्ही साईडला झाड, मस्त पैकी रस्ता, पुढं डोंगर आहे. असं आमचं सुंदर असं गाव. तर मित्रांनो, फायनली पोचले गावाला. गाडी पार्क केली मस्त की झाडाखाली लिंबाच्या. आणि आपलं वावर इकडून हे असं सगळं इकडं सगळं दिसतंय एवढं. असं तिकडं पण आहे आणि या साईडला पण आहे. त्या खाली तिकडं ओढा आहे. मस्तपैकी काम करतो. गहू काढायचं होतं सरीतून. म्हणजे असा ऊस आहे ना, ऊसाच्या मध्ये गहू पण पेरला होता. तर आता गहू काढायची वेळ आली.
आणि त्यानंतर त्या गव्हाची खपली जी असती ते पण काढायचं आणि ती पोती सगळी घरी न्यायची. म्हणजे असं काय भरपूर गहू नाही, पण एक 10 पोती तरी निघल असा अंदाजे. चला. आणि हे बघा असं मस्तपैकी आता अख्ख्या हाताला कापतंय का नाही बघा हे ऊस. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे असं ऊसातून जाताना भीती पण वाटते, पाचते काप बिब्बे असू शकते. चहा नाश्ता बी कसं बी सुजून निघतात का नाही बघा. बघा इकडे निम्म इकडे चालू आहे, हे निम्म आणि हे आमचे सुरेश शेट आणि लखन शेट. आता फुल घाम निघणार आहे मस्त पैकी. पहिले हे आपलं ऊस लावलंय. हा तर हे आमचे आशिष भैया जाधव. तर बाबूचा गहू कुठला हे बाबूचा गहू. आणि अजून तो पलीकडचा गहू ऊसामध्ये लावलेली मस्तपैकी. चपात्या खायच्या, भाकऱ्या खायच्या. भाकऱ्या नसते दाद्या त्याच्या. अरे चपातीच्या गावाचं नाही म्हणे तुम्ही, चपाती नाही खायची, भाकरी खायची. आता आमचे काही मित्र असते तर म्हणले असते ओ माय गॉड आता माझा हट्टेन होणार, असे असे आमचे काही मित्र म्हणतील. आणि जर मित्रांनी त्यांना कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते तर असा मनातल्या मनात. आणि त्याचं वज बनवायचं आपल्या या गव्हाच्या पेंड्यांचं. मित्रांनो का काम निघालाय आता, आल्यापासून काम करते. आताच मला टॉवेल भेटलाय, भाऊ गेला घरी त्याच्यामुळे त्याचा टॉवेल नाही तर उन्हातच काम कराय लागत होतं. टॉवेल भेटलाय जरा बरं वाटते. मित्रांनो बघा एवढं मोठं वज आहे, आता तुम्हाला दिसणार नाही एवढं मोठं वज नेतोय. चला इथून ते ट्रॅक्टर हे करतोय तिथपर्यंत न्यायचंय. एवढा असं वज आहे, लय मजा येते. पण चला मध्ये आधी आपला हरभरा खायचा म्हणजे जरा एनर्जी भेटते. त्यात मित्रांनो देव बघा असं जरा मध्ये आधी देव म्हणण्यापेक्षा निसर्ग एखादं ढग जर सूर्याच्या वर आलं की लगेच असं सावली पडते, वातावरण एकदम भारी होऊन जाते आणि लय रिलॅक्स वाटतं. मग वर बघा ढग आले, ढग उन्हाच्या आपल्या सूर्याच्या समोर.
या ढगामुळं सूर्याचं हे कमी झाले, त्याच्यामुळे सावली पडल्यासारखं झालं. लय भारी वाटते. मित्रांनो, हे आपल्या विहिरीचं पाणी, उसाला पाणी लावले. तर आता हे पाणी आपण पिऊ पण शकतो. अतिशय गोड. मित्रांनो, काय भारी वातावरण झालंय बघा. आम्ही आलो तर जरा घरी, ही पोती अजून डिक्कीतली पोती जरा गावाची हे करायची ती. तर मित्रांनो, फायनली आम्ही घरी आले, हातपाय तोंड वगैरे धुतले आणि आता रिलॅक्स आहे बघा कशी झोपलेत. हे आमचे बाबा आणि आमची आई आजी प्रोटीन खाते. आता प्रोटीन दाखव. प्रोटीन, नुसतं प्रोटीन. तर हे प्रोटीन खाते आमची आजी आई. आणि इकडं मम्मीचं चाललंय नियोजन भात बनवायचं. हे आमच्या काकी. तर पलीकडचं जे घर बांधायचं चाललंय तिकडं काही दिवसांनी जाईन राहिला. तर बघा हे चाललंय असं सुंदर असं घर बांधायचं. तर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे असं वाटतंय. चहा प्यावा पण चहा पित नाही. हो, पाऊस आलेला आहे. तुम्हाला जर थोडं थोडं दिसत असेल तर बघा, आहे का पाऊस या ठिकाणी आलेला आहे. आणि आमच्या आशिष भैया पाणी द्यायचं चालू आहे. मस्तपैकी गारेगार पाणी. या आमच्या घराच्या पायऱ्या आहे. इथून हॉल आहे डायरेक्ट असा. हे हॉल आहे, इकडे किचन आहे, इकडं किचन, हे हॉल आणि हे नाही माहिती काय. तरी बघा काय वातावरण आहे, काय अतिशय सुंदर. किती भारी वातावरण आहे, किती भारी पाऊस पडतोय. लय भारी, लय भारी, अमेझिंग, अनबिलिव्हेबल. खरंच खूप सुंदर वाटतंय. बघा इथं मंदिर आहे आपल्या घरचं. आणि इकडे वातावरण बघा. त्या साईडला नॅशनल हायवे 4 आहे. इकडे गेले की बँगलोर, इकडे गेले की पुणे मुंबई. आपल्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ. चला नियोजनाचा बादशाह कुठे ते एवढ्या अंधारात नाही दिसत. हे बघा माणूस चढलाय झाडावर. तर मित्रांनो, आम्ही बसलोय लखन शेठच्या दरबारात फुल टाइमपास करत. लखन शेठ लाजले आता. त्यांना कसं आहे ब्लॉग मध्ये जरा पोरी बिरी बघतील ना, मग ते लाजायला. तर मित्रांनो, आम्ही बघा गाडीत मस्त पैकी सगळी जण तर आम्ही निघालोय आता. सकाळपासून काम झाले म्हणल्यावर आता जरा नियोजन करावं. सगळे एकत्र आलोय म्हणल्यावर आता सुट्टी नाही. आता हे बघा मागे सगळे फुल की आम्ही सगळे बसले. सौरभ शेठ, काजू मसाला हा सुट्टी नाही, 100% टाकणार आहे. तर चला भेटूया आपण. जाऊ आता हायवेला निघालोय आमच्या इथून, गावाच्या इथून. आमचं गाव आहे ना सर्व गुण संपन्न आहे. एका साईडला नदी, एका साईडला डायरेक्ट रेल्वे रूळ स्टेशन, एका साईडला डायरेक्ट हायवे. सगळे आहे आमच्या गावात, आहे का नाही मित्र? विहिरी आहे, सगळे सगळे. हा मेन म्हणजे आमचे सौरभ शेठ जाधव. भावी सरपंच आहेत ते. काय जण आता चॅलेंज देऊन गेलेले, आहे का नाही सौरभ शेठ? आता सुट्टी नाही. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो पान खायला हायवेला. हायवे इकडून इकडे गेलं की पुणे लागते, मुंबई पुणे. इकडून खाली गेलं की डायरेक्ट थेट बँगलोर. तर मस्तपैकी सगळ्यांनी
मस्त आहे की पान बिन खाल्लंय, मी काय खाल्लं नाही. खायच्या पाहणं बरं आरस वाला कसं आहे आवाज कोके डायरेक्ट कुंजाय बंद अकल काता आला. चला भेटूया मित्रांनो, बाय बाय. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही आता आलोय टेरेसवर झोपायला बघ. फुल निवांत. आणि हो बघा आता याच्यावर पडी घेतलेली आहे मस्त. हा गाव टाकला निबार चोपेच दिलाय सगळ्यांनी. सुजवलाय याला. तिकडं व्हॉलीबॉल खेळायचं चाले आणि इकडं मंदिरात कोणीतरी राईड घेतली यांनी. इकडे राईड घेतली.